नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. सीमावर्ती बेळगाव जिल्ह्यात पोलिसांनी मोठी आणि धक्कादायक कारवाई करत तब्बल 40 लाख रुपये किमतीचा अवैध दारूसाठा जप्त केला आहे. गोव्याहून महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही दारू नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. माळमारुती पोलिसांच्या सतर्कतेमुळे आज शनिवार दिनांक 31 जानेवारी रोजी पहाटे माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचण्यात आला होता आणि त्याप्रमाणे KA-27C5419 क्रमांकाचा संशयित कॅन्टर अडून झडती घेण्यात आली. सुरुवातीला वाहनात जुन्या प्लास्टिकच्या बाटल्या आणि काचेच्या भंगाराच्या गोण्या आढळल्या. मात्र पोलिसांचा संशय वाढल्याने सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीत गोण्यांच्या खाली अत्यंत सावधगिरीने लपवलेले 800हून अधिक दारूचे बॉक्स सापडले, ज्याची एकूण किंमत सुमारे 40 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई DCP नारायण बर्मणी, ACP संतोष सत्तानायक आणि CPI BR गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या चालकाच्या चौकशीत उघड झाले की हा दारूसाठा महाराष्ट्रातील जिल्हा परिषद आणि तालुका पंचायत निवडणुकीच्या प्रचारासाठी नेला जात होता. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी आज शनिवारी शपथ घेतली. लोकभवनात पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. उपमुख्यमंत्री पद अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झाले होते. त्यामुळे आज अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांची एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार उपस्थित होते. शनिवारी दुपारी सुमारे 2 वाजता अजित पवार गटाची विधिमंडळ बैठक पार पडली, जेथे सुनेत्रा पवार यांची गटाच्या आमदारांनी एकमताने विधिमंडळ नेतेपदी निवड केली. विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. सुनेत्रा पवार यांनी 2024 साली लोकसभा निवडणूक लढवली होती, परंतु त्यात त्यांचा पराभव झाल्यानंतर त्यांची राज्यसभेवर वर्णी लागली होती. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. देशाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच अर्थसंकल्प रविवारी सादर होत आहे. उद्या 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत 2026-27 अर्थसंकल्प सादर करतील. यावर्षीच्या अर्थसंकल्पाकडून शेतकऱ्यांना मोठ्या अपेक्षा आहेत. 2013-14 मध्ये कृषी क्षेत्रासाठी 21,933 कोटी रुपयांचे वाटप झाले होते, तर आता हे अंदाजे 1.27 लाख कोटी रुपयापर्यंत वाढले आहे. तज्ज्ञांच्या मते 2026चा अर्थसंकल्प कृषी क्षेत्राला दीर्घकालीन मजबूती देण्याची मोठी संधी आहे. कृषी बजेट गेल्या वर्षीच्या 1.37 लाख कोटी रुपयावरून वाढून सुमारे 1.5 लाख कोटी रुपये होऊ शकते, ज्यामध्ये PM किसान, प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि PM कृषी सिंचन योजनेसाठी आर्थिक निधीची तरतूद केली जाऊ शकते. भारताच्या GDP मध्ये कृषी क्षेत्राचा वाटा 18 ते 20% असून उत्पादकता वाढवणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात कवच 4.0 लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही प्रगत स्वयंचलित ट्रेन सुरक्षा प्रणाली रेल्वेसाठी महत्त्वाची पाऊल ठरणार आहे. तसेच उर्वरित रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणावरही विशेष भर दिला जाईल. 2030 पर्यंत माल वाहतुकीत रेल्वेचा वाटा सध्या असलेल्या 26% वरून 45% पर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवले आहे. बेळगाव शहरात विश्वशांती युवा सेना समिती आणि जैन युवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री जनसहस्त्रनाम अर्चनाचा भव्य कार्यक्रम भक्तिभावात पार पडला. यामुळे एक अध्यात्म आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवास मिळाला. या कार्यक्रमात सुमारे 900 जैन बांधवांनी श्रद्धेने सहभाग घेतला. बेळगाव येथील धर्मनाथ भवन येथे झालेल्या या धार्मिक सोहळ्यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन गेले होते. मंत्रोच्चार, सामूहिक प्रार्थना आणि आध्यात्मिक ऊर्जा देणाऱ्या विविध उपक्रमामुळे उपस्थित भाविकांना शांतता व समाधानाचा अनुभव मिळाला. समाजात सद्भावना, विश्वशांती आणि आध्यात्मिक जागृती निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. शिस्तबद्ध आयोजन आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी ठरला. समादेवी गल्ली बेळगाव येथील श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सव सोहळा आज शनिवारी सायंकाळी मुख्य दिवशी श्रीच्या पालखीने भक्तिभावाने प्रारंभ झाला. पालखीच्या प्रारंभी विश्वस्त सुरेश पिळणकर, सुधीर मधली, राकेश कलगडगी, अध्यक्ष महादेव गावडे, सचिव विनायक शापूरकर, वैश्य महिला मंडळाचे वर्षा सटवाणी, सचिव मंजुषा देवलापूरकर, वैश्य युवा संघटनेचे अध्यक्ष प्रवीण पिळणकर, सचिव रुपेश बापशेठ आणि कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित राहून त्यांनी महाआरती केली. उत्सवमूर्ती पालखीमध्ये विराजमान झाल्यानंतर पालखीची यात्रा सुरू झाली. आज शनिवारी सकाळी चौघडा व काकड आरती पार पडली. त्यानंतर श्री समादेवी मूर्तीला महाअभिषेक करण्यात आला आणि मिष्टान्न व महादेवेत पार पडले.
आरपीडी क्रॉस जवळील देशमुख रोड टिळकवाडी येथील उदय भवन हॉटेलमध्ये झालेल्या चोरी प्रकरणी टिळकवाडी पोलिसांनी एका संशयितास अटक केली आहे. अविनाश रुद्राप्पा एरसंग राहणार विद्यानगर हुबळी असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून सोन्याची साखळी व मोबाईल असा एकूण 1,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संशयिताने हॉटेलमधून 8 ग्रॅम 45 मिली वजनाची सोन्याची साखळी आणि मोबाईल चोरी केल्याची तक्रार टिळकवाडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त व उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेण्यात आला. टिळकवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक परशुराम पुजारी यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने आरोपीचा शोध घेतला. पोलीस उपनिरीक्षक विश्वनाथ, महेश पाटील, SM करिलिंगनावर, नागेंद्र तळबार, सतीश गिरी, लालजीसाब मुलतानी आणि रमेश अक्की यांनी तपासात सक्रिय सहभाग घेतला होता. वीज बिलाची थकबाकी न भरल्यामुळे हेस्कॉमने बेळगावातील सब रजिस्ट्रार कार्यालयाचा वीज पुरवठा खंडित केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या 3 दिवसापासून कार्यालयात वीज नसल्याने कामकाज पूर्णपणे ठप्प झाले असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित कार्यालयाकडे तब्बल 2,31,511 रुपयांची वीज बिल थकबाकी होती. ही रक्कम वेळेत न भरल्यामुळे हेस्कॉमने कठोर कारवाई करत वीज पुरवठा बंद केला. परिणामी कार्यालयातील सर्व ऑनलाईन सेवा ठप्प झाल्या आहेत. दस्तऐवज नोंदणी प्रमाणपत्रे तसेच इतर शासकीय कामासाठी आलेल्या नागरिकांचा कार्यालयात मोठा खोळंबा झाला. अनेक नागरिकांनी संताप व्यक्त करत सरकारी कार्यालयाच्या निष्काळजीपणाचा फटका सर्वसामान्यांना बसतो आहे अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने थकबाकी भरून वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र या प्रकारामुळे सब रजिस्ट्रार कार्यालयातील प्रशासकीय हलगर्जीपणा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या वतीने युवा नेते अमान सेठ यांनी वीरभद्रनगर सावा क्रॉस फारुकिया कॉलनी येथे भूमिगत जलविकास UGD प्रणालीची औपचारिक सुरुवात केली. हा प्रकल्प मागील महिन्यात जाहीर झाला असून संपूर्ण मतदारसंघात पायाभूत सुविधा विकासासाठी मंजूर झालेल्या ₹36 कोटी निधीतून राबवण्यात येत आहे. नवीन जलविकास प्रणाली स्थानिक रहिवाशांसाठी स्वच्छता, आरोग्य आणि जीवनमान सुधारण्याची महत्त्वाची ठरेल अशी अपेक्षा आहे. स्थानिक पार्षद, रहिवासी आणि समाजातील प्रतिनिधी या कार्यक्रमात उपस्थित होते. युवा नेते अमान सेठ यांनी रहिवाशांशी संवाद साधताना आमदाराच्या वतीने नागरिकांच्या दीर्घकालीन समस्या सोडवण्याचा आणि विकास कामे वेळेत पूर्ण करण्याचा कटाक्ष असल्याचे आश्वासन दिले. पतंगाने मला काय शिकवलंय सांगू? वर जाता जाता दोर सुटू देऊ नका. थोडी तरी इन्व्हेस्टमेंट FD मध्ये नक्की करा, कारण FD आहे तर स्टडी आहे. लोकमान्य FD सोबत मिळवा बेस्ट इंटरेस्ट रेट. लोकमान्य FD आहे तर स्टडी आहे. बेळगाव शहरातील ऐतिहासिक भडकलगेली येथे असलेल्या देवांग समाजाच्या श्री बनशंकरी देवी मंदिरात वार्षिक यात्रोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. माघ शुद्ध पौर्णिमेनिमित्त उद्या रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी देवीची भव्य पालखी मिरवणूक, महाअभिषेक आणि महाप्रसाद वितरणासह विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत. मंदिरात गेल्या बुधवारपासून जत्रोत्सवानिमित्त दुर्गा सप्तशती पारायण आणि नवचंडी होम भक्तिभावाने पार पडले आहेत. रविवारी सकाळी 5 वाजल्यापासून देवीचा विशेष महाअभिषेक आणि पूजाविधी आयोजित करण्यात आले आहेत. त्यानंतर सुवासिनीसाठी पारंपरिक ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडेल. जत्रोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेली भव्य पालखी मिरवणूक सकाळी 8 वाजता सुरू होईल, ज्यात शेकडो सुवासिनी डोक्यावर कलश घेऊन सहभागी होतील. भाविकांसाठी दुपारी 1 ते 3 या वेळेत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून बेळगाव शहरासह आजूबाजूच्या भागातील लोकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मंदिर ट्रस्ट समितीच्या वतीने करण्यात आले आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत RBSK ओळखण्यात आलेल्या शस्त्रक्रिया आवश्यक असणाऱ्या 4D अर्थात डिसीज, डिफेक्ट, डिले डेव्हलपमेंट आणि डिफिशियन्सी श्रेणीतील मुलांसाठी आरोग्य तसेच महिला व बाल कल्याण खात्याने तातडीने पावले उचलावीत असे निर्देश जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांनी दिले. बेळगाव जिल्हा परिषद सभागृहात आयोजित महिला व बाल कल्याण खात्याच्या प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. शस्त्रक्रियेची गरज असलेल्या मुलांची योग्य काळजी घ्यावी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सातत्याने संपर्कात राहून आवश्यक माहिती द्यावी असे त्यांनी स्पष्ट केले. मुलावर शक्य तितक्या लवकर शस्त्रक्रिया होण्यासाठी संबंधित विभागाने समन्वयाने कारवाई करावी असेही त्यांनी सांगितले. कुपोषित मुलांना संबंधित तालुका रुग्णालयाच्या माध्यमातून NRC केंद्रामध्ये उपचार देण्याची सूचनाही त्यांनी दिल्या. RBSK अंतर्गत अंगणवाडी, शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यात यावी यावर त्यांनी भर दिला. तसेच अंगणवाडी केंद्रातील मूलभूत सुविधा, दर्जेदार आहार, शुद्ध पिण्याचे पाणी आणि सुरू असलेली बांधकामे गुणवत्तेसह जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
बेळगाव शहरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षपूर्तीनिमित्त विविध ठिकाणी हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव उपनगरातही मोठ्या हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू संमेलन समिती बेळगाव उपनगर यांच्या वतीने मंगळवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5:30 वाजता खडेबाजार येथील हनुमान मंदिराजवळील संयुक्त महाराष्ट्र चौकात सार्वजनिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमासाठी आवश्यक परवानगी मिळावी यासाठी समितीने माननीय पोलीस आयुक्त बेळगाव यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. संमेलनात विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित असून प्रमुखांचे मार्गदर्शनपर भाषण, मान्यवरांचा सत्कार तसेच सांस्कृतिक नृत्य व संगीताचे कार्यक्रम पार पडतील. हा कार्यक्रम सायंकाळी 5:30 ते रात्री 9:30 या वेळेत आयोजित करण्यात आला असून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. आयोजकांनी शिस्त पाळण्याचे आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उद्या रविवार दिनांक 1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर केला जाणार आहे. यावर्षी अर्थसंकल्प सादरीकरणानिमित्त रविवारी सुट्टी असूनही शेअर बाजार सामान्य दिवसाप्रमाणे सुरू राहणार आहे. स्टॉक एक्सचेंजच्या वतीने 1 फेब्रुवारी रोजी बाजार खुले राहण्याची माहिती दिली आहे. स्वतंत्र भारताच्या इतिहासात ही दुसरी वेळ आहे जेव्हा रविवारी शेअर बाजारात व्यवहार होतील. यापूर्वी 28 फेब्रुवारी 1999 रोजी अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात शेअर बाजार रविवारी उघडण्यात आला होता. शेअर बाजाराचे प्री सेशन सकाळी 9 वाजता सुरू होईल तर सामान्य व्यवहार सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत चालेल. गुंतवणूकदारांनी ही माहिती लक्षात ठेवून आवश्यक ती तयारी ठेवावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. उद्या 1 फेब्रुवारी 2026 पासून देशात अनेक नवे नियम लागू होणार असून त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर आणि खर्चावर जाणवणार आहे. अर्थसंकल्पाच्या दिवशी हे बदल लागू करण्याचा सरकारचा निर्णय असून त्यामध्ये गॅस दर, कर प्रणाली, फास्टॅग आणि बँकिंगशी संबंधित नियमांचा समावेश असेल. दर महिन्याप्रमाणे 1 फेब्रुवारी रोजी LPG सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होतील आणि 14 किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. तसेच CNG, PNG आणि ATF अर्थात विमान इंजिन यांच्या किमतीमध्येही सुधारणा होणार असून त्यामुळे वाहन तसेच हवाई प्रवासाच्या खर्चावर परिणाम होऊ शकतो. पान मसाला, सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनावरील उत्पादन शुल्क आणि उपकर वाढवण्यात येणार असल्याने या वस्तू महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान फास्टॅग वापरकर्त्यासाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून 1 फेब्रुवारीपासून नवीन फास्टॅग खरेदी करताना वाहन KYC प्रक्रिया आवश्यक राहणार नाही. याशिवाय फेब्रुवारी महिन्यात साप्ताहिक व राष्ट्रीय सुट्ट्यामुळे अनेक दिवस बँका बंद राहणार असल्याने नागरिकांनी महत्त्वाच्या बँकिंग व्यवहारासाठी आधीच नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. भारत विकास परिषदेच्या वतीने वंदे मातरम देशभक्ती गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बेळगावातल्या टिळकवाडी परिसरातील वीर सौध काँग्रेसवीर गांधी उद्यान येथे सामूहिक संपूर्ण वंदे मातरम आणि देशभक्तीपर समूह गायनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. परिषदेच्या सदस्यांनी एक स्वर व एक तालात वंदे मातरम तसेच विविध देशभक्तीपर गीते सादर करून भारतमातेला भावपूर्ण मानवंदना दिली. प्रारंभी परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना वंदे मातरम हे बंकिमचंद्र चटर्जी लिखित स्वातंत्र्य लढ्याचा आत्मा आणि देशभक्तीचे प्रतीक असल्याचे गीत असल्याचे नमूद केले. यावेळी सदस्यांनी वंदे मातरम, जयसुते श्री महन मंगले, उदयित शतकिरणा, हम होंगे कामयाब यासह विविध देशभक्तीपर गीते सामूहिकरित्या सादर करून राष्ट्र चैतन्य निर्माण केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षता मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन स्वाती घोडेकर यांनी मानले. एका दिवसापूर्वी विक्रम प्रस्थापित करणारी चांदी आणि सोनं केवळ 24 तासात मोठ्या प्रमाणात कोसळले. गुरुवारी 4 लाख रुपयांची ऐतिहासिक पातळी ओलांडलेल्या चांदीच्या किमती शुक्रवारी सुमारे 80 ते 85 हजार रुपयांनी घसरल्या. त्याचवेळी सोन्याची किंमतही शुक्रवारी संध्याकाळी जवळपास 10,000 रुपयांनी कमी झाली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हच्या आगामी अध्यक्षांची घोषणा केल्यानंतर बाजारात आलेल्या ताणामुळे हा सोने चांदीचा बुडबुडा फुटल्याचे मानले जात आहे. तथापि तज्ज्ञांचे मत आहे की यामागे इतर अनेक आर्थिक आणि जागतिक कारणे देखील आहेत. गुंतवणूकदारांनी बाजाराच्या या घसरणीबाबत सावधगिरी बाळगण्याचे सल्ले दिले जात आहेत. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.